आपण अजून एक DIY बघणार आहोत. तर त्या DIYचं नाव आहे मेटल रिॲक्टिव्हिटी सिरीज. तुम्ही तुमच्या विज्ञानाच्या सायन्सच्या पुस्तकामध्ये मेटल्स अँड नॉन मेटल्स याची माहिती तर घेतलीच असेल आणि सगळे जे धातू असतात ते रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत असतात. पण जेव्हा ते रासायनिक अभिक्रियेमध्ये म्हणजे केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत असतात तर काही जे धातू असतात त्या धातूंवर त्याचा थोडासा परिणाम होतो आणि काही जे धातू जेव्हा रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत असतात तेव्हा त्यांच्यावर काहीतरी इफेक्ट आपल्याला दिसतो. तर तेच आपण आज ह्या DIYच्या मदतीने बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण इथे 4 प्रकारचे वेगवेगळे धातू घेतलेले आहेत. तर इथं घेतलेला आहे कॉपर, त्याच्यानंतर दुसरा धातू घेतलेला आहे आयर्न, तिसरा धातू घेतलेला आहे मॅग्नेशियम, चौथा धातू घेतलेला आहे झिंक. आणि हे जे आपले 4 धातू आपण इथे घेतलेले आहेत ते रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात की नाही हे चेक करण्यासाठी आपण त्यांना 4 वेगवेगळ्या सोल्युशन्समध्ये टाकणार आहोत. तर इथे मी सोल्युशन घेतलेलं आहे, म्हणजे सोल्युशन ह्याचं आपण बनवणार आहे. पहिल्यांदा मी घेतलेलं आहे कॉपर सल्फेट, त्याच्यानंतर दुसरं घेतलेलं आहे फेरस सल्फेट, तिसरं जे घेतलेलं आहे मॅग्नेशियम सल्फेट आणि चौथं घेतलेलं आहे झिंक सल्फेट. तर आपण हे 4ही जे घेतलेले आहेत ते आपण पाण्यामध्ये घालणार आहोत आणि त्यांचे आपण सोल्युशन बनवणार आहोत आणि ते सोल्युशन्समध्ये आपण हे जे 4 मेटल्स घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर आता आपण बघूयात की मेटल कसे रिॲक्ट करतात. ट्रे बघत असाल मी हे प्रत्येक मेटल 4 वेगवेगळ्या सोल्युशन्समध्ये टाकलं होतं. जसं की कॉपर हे मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट, फेरस सल्फेट आणि कॉपर सल्फेटमध्ये टाकलं होतं. तसंच आयर्न पण 4 सोल्युशनमध्ये टाकलेलं आहे, मॅग्नेशियम पण 4 सोल्युशनमध्ये टाकलेलं आहे आणि झिंक पण मी 4 सोल्युशनमध्ये टाकलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण बघूयात की कॉपर या 4 सोल्युशन्सनी कसा रिॲक्ट झालेला आहे. तर आता मी हे काढून दाखवते तुम्हाला. तर तुम्ही बघू शकत असाल की कॉपरवर काहीही परिणाम झालेला नाही आहे. त्याच्यानंतर सेकंड म्हणजे जो झिंक सल्फेट आहे त्या झिंक सल्फेटबरोबर सुद्धा कॉपरवर काही परिणाम झालेला नाही आहे. त्याच्यानंतर तिसरा जो आहे फेरस सल्फेटचा आणि फेरस सल्फेटचा देखील कॉपरवर काहीच परिणाम झालेला नाही आहे आणि कॉपर सल्फेटच्या सोल्युशनबरोबर सुद्धा काहीच परिणाम झालेला नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कॉपर हा जो आहे ह्यानं रिॲक्शनमध्ये भाग घेतलेला नाही आहे, म्हणजेच ह्याच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही आहे. आता आपण आता घेऊयात आयर्न. आता पहिलं हे जे सोल्युशन आहे कॉपर सल्फेट हे स्पूनवर मी ठेवते. जसं तुम्हाला हा बघत तुम्ही असाल की हा जो आयर्न आहे ह्या आयर्नवर एक डार्क ब्राऊन कलर आलेला आहे. आता मी इथे हा बाहेर ठेवते म्हणजे आयर्नवर ह्या कॉपर सल्फेटचा परिणाम झालेला आहे. त्याच्यानंतर हा जो दुसरा आहे इथं मी हा ठेवते आयर्न, ह्या आयर्नवर ह्या कॉपर सल्फेटचा काही परिणाम झालेला नाही आहे. त्याच्यानंतर तिसरा सोल्युशन जे आहे झिंक ते पण आयर्न आहे तसाच राहिलेला आहे आणि चौथा जो आहे मॅग्नेशियम सल्फेट हा पण आयर्न आहे तसाच राहिलेला आहे. म्हणजे आपण फक्त म्हणू शकतो की आयर्न जो आहे ह्या आयर्नवर कॉपर सल्फेटचा फक्त परिणाम झालेला आहे, त्याच्यामुळे त्याचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपण मॅग्नेशियम बघूया. मॅग्नेशियम हे जे पहिलं सोल्युशन आहे आपण कॉपर सल्फेट घेतलं होतं. तर तुम्हाला दिसत असेल इथे की ह्याचा जो कलर आहे हा थोडासा पिंक आणि ब्राउनिश झालेला आहे. म्हणजे डार्क ब्राऊन कलर आपल्याला ह्याच्यावर दिसतो आहे, म्हणजे ह्याचा कलर चेंज झालेला आहे. त्याच्यानंतर हे जे दुसरं सोल्युशन आपलं जे आहे ते होतं फेरस सल्फेट. तर ह्याचा पण कलर चेंज झालेला आपल्याला दिसून येतोय, हा डार्क क्रिस्टल कलर झालेला आहे. त्याच्यानंतर आपलं जे तिसरं सोल्युशन होतं झिंक सल्फेटमध्ये ह्या मॅग्नेशियमचा काहीही म्हणजे ह्याचा कलर चेंज झालेला नाही आहे. आणि हे जे चौथं सोल्युशन होतं मॅग्नेशियम सल्फेट ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा कलर काही चेंज झालेला नाही आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या दोन्हीमध्ये जर फरक दिसत असेल तर तिसरं जे सोल्युशन होतं झिंक सल्फेट त्याच्यामध्ये थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि हे आहे तसंच राहिलेलं आहे. आता आपण चौथं मेटल बघूया. चौथं मेटल आहे आपलं झिंक.
आणि जेव्हा आपण कॉपर सल्फेटमध्ये त्या झिंकला टाकलं तेव्हा आपण बघू शकतो की ह्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे, पूर्ण हा ब्राऊन झालेला आहे, डार्क ब्राऊन किंवा डार्क क्रिस्टल कलर आपण ह्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर दुसरं जे सोल्युशन होतं फेरस सल्फेट, त्या फेरस सल्फेटमध्ये ह्याचा सुद्धा कलर चेंज झालेला आहे, दिसत असेल तुम्हाला डार्क क्रिस्टल कलर ह्याचा झालेला आहे. आणि तिसरं जे सोल्युशन होतं झिंक सल्फेट, त्याच्यामध्ये हे झिंक टाकल्यानंतर ह्याचा कलर काहीच चेंज झालेला नाही आहे, ते आहे तसंच राहिलेलं आहे. आणि चौथं जे सोल्युशन होतं आपलं मॅग्नेशियम सल्फेट, ते पण त्याच्यामध्ये सुद्धा झिंक हे मेटल आहे तसंच राहिलेलं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे जे आपण आत्ता केमिकल रिॲक्शन्स बघितल्या वेगवेगळ्या सोल्युशन्समध्ये, तर ह्याच्यामध्ये सर्वात कमी ह्या रिॲक्शन्समध्ये भाग घेतलेला जो धातू होता तो होता कॉपर. कारण कॉपरवर ह्या कोणत्याही सोल्युशन्सचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे आपण त्याला लिस्ट रिॲक्टर असं म्हणू शकतो. आणि मॅग्नेशियम आहे, ह्या मॅग्नेशियमवर हे 4पैकी 3 सोल्युशन्सचा परिणाम ह्या मॅग्नेशियमवर आपल्याला दिसून येतो. म्हणून त्यामुळे मॅग्नेशियम हा हायली रिॲक्टर आहे. म्हणजे केमिकल रिॲक्शनमध्ये त्यानं सर्वात जास्तीत जास्त भाग घेतलेला आहे असं आपण म्हणू शकतो. असा हा आपला एक्सपेरिमेंट पूर्ण झालेला आहे मेटल रिॲक्टिव्हिटी सिरीज.